आजपासून मला चांगलंच बरं वाटायला लागलं होतं, कारण मागचा आठवडा माझा सगळा हॉस्पिटलमध्ये गेला होता आणि गोळ्या खाऊन खाऊन तोंडाची चव पण गेली होती. तर ऑफिसवर आल्यानंतर मस्त फ्रेश वगैरे झाली आणि त्या गरम पण इतकं होतंय ना, कधी एकदा फ्रेश वगैरे होईल असं वाटतं. आणि संध्याकाळचं पहिलं काम म्हणजे आपलं देवापुढे दिवा लावायचा. आणि हर्षित असल्यावर हे काम त्याच्याकडेच असते, पण आता तो उन्हाळ्यात सुट्टीला गावाला गेला. आणि आज जेवणासाठी छान अशी अंड्याची भाजी बनवली होती. मागच्या आठवड्यामध्ये हे सकाळी संध्याकाळ डबा देत होते हॉस्पिटलमध्ये. वांग्याची, बटाट्याची, शेवग्याची भाजी खाऊन खूपच कंटाळा आला होता, म्हणून म्हटलं आज अंड्याची भाजी मस्त बनवूया. आणि मस्त भुर्जी पण बनवली होती आणि तोंडाला चव पण नव्हती, त्यामुळे म्हटलं आज काहीतरी छान असं. आणि उन्हाळ्यामध्ये आपण जेवणापेक्षा पाणी जास्त पितो, त्यामुळे जेवण पण जात नाही. तर मग ह्यांच्यासाठी एक भाकरी केली आणि मी माझ्यासाठी 2 चपात्या बनवल्या. आणि आम्हाला गावाकडच्या घरच्या बाजरीची सवय झाली, त्यामुळे इथल्या बाजरीची भाकरी चवच लागत नाही. आणि आता इथली बाजरी पण संपली होती, म्हणून विकत आणली मग. आणि आम्हाला गावावरून येताना कांदे, लसूण, बाजरी आणायची होती, पण गाडीवरती काय ओझं येत नाही आणि बसला पण आता खूपच गर्दी आहे, त्यामुळे म्हटलं जाऊ द्या. आणि थोडा शांतपणे विचार केल्यावर असं समजलं की काही काही गोष्टी जिथल्या तिथं सोडून देणं गरजेचं आहे, कारण त्याचा त्रास आपल्याच होत असतो. तर मस्त संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे आवरला, किचन आवरून घेतलं. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉग.